मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात दुर्लक्षित राहिलेला वॉर्ड म्हणजे मानखुर्द इथला चित्ता कॅम्प। प्रभाग क्रमांक 145 मधील शिवसेनेचे उमेदवार अरुण हुले प्रचार करतायत। दरम्यान मतदार भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास अरुण हुलेंनी व्यक्त केलाय। अरुण हुले यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी। हा संपूर्ण विभाग आपण पाहतोय की अतिशय अविकसित आहे। इथे वॉटर मीटर गटर हे प्रश्न आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्न जे आहेत गेले कित्येक वर्ष रेंगाळले आहेत। हे सुधारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार नगरसेवक जरा? हे तर प्रश्न तर मला का ते मोठे वाटत नाही, कारण मी इतके वर्ष शिवसेनेचा पदाधिकारी उपप्रमुख आहे। हे कामं करण्याची आम्हाला सवय आहे। आमचे शाखा प्रमुख, आमची संपूर्ण टीम ही हे लाईट, वीज, पाणी, रस्ते हे तर आम्ही करणारच। ह्याच्यापेक्षा मोठ्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे जास्त पण ठोसपणे लक्ष देणार। त्यामुळे इथलं जे शाळा CBSEचे धर्तीवर इथे कॉन्व्हेंट स्कूल टाकणे, बनवणे आणि त्याच्यानंतर इथे हॉस्पिटल नसणे, या अनेक गोष्टी ज्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यात हात घालणार आणि त्या पूर्णपणे नेण्याचा प्रयत्न करणार। लोकसभा निवडणुकीमध्ये याच विभागातून मोठ्या प्रमाणात मतदान मशालला झालं होतं, त्याची पुनरावृत्ती आता होणार का? त्याची पुनरावृत्ती होणार आणि त्याच धर्तीवर त्याच पटीने आता पुन्हा एकदा मशाला, कारण लोकांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये, हिंदू भावांमध्ये सगळ्यांमध्ये मशालच्या बद्दल प्रचंड उत्साह आहे आणि ते बोलले वरून खालून आतून बाहेरून काही प्रकार होते पण मशालीलाच आम्ही वोट देणार, ही त्यांच्यामध्ये तीव्र भावना आहे। या विभागामध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार जे आहेत मोठ्या संख्येने, आणि तरी देखील शिवसेनेला इथे मतदान होईल का? विश्वास होतो? नक्की नक्की। मागच्या वेळेला शिवसेनेचा उमेदवार थोडक्यासाठी हुकला, ह्या वेळेला ती संधी कोणती, हिंदू मुस्लिम बांधव आता एकत्र आले आहेत, त्यामुळे ह्या वेळेला ही संधी कोणत्याही परिस्थितीत या संधीचा विजयामध्ये रूपांतर करणार। आणि माझ्या मते सगळे चिन्ह जे आजूबाजूला आले वेगवेगळ्या पद्धतीने उभे राहिलेत ते सगळं घड्याळ बंद पडेल, नारळ फुटेल आणि हात हा खिशात जाईल।